पत्रकारापासून पंतप्रधान पदाच्या स्वप्नापर्यंत राजकारणातील एक रहस्यमय प्रवास। 22 एप्रिल 2006 हा दिवस भारतीय राजकारणासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक ठरला। भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या कुटुंबातीलच भावाने प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या। या गोळीबारात महाजन यांना 4 गोळ्या लागल्या आणि तत्काळ त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे 13 दिवसांच्या उपचारानंतर 3 मे 2006 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे भारतीय राजकारण एका प्रतिष्ठित नेत्यावाचून वंचित राहिलं आणि त्यांच्या अनुयायांमध्ये मोठा धक्का बसला। नमस्कार मंडळी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण भारतीय राजकारणातील एक चमकदार आणि अद्वितीय व्यक्तिमत्व प्रमोद महाजन यांची खरी कहाणी ऐकणार आहोत। सर्वप्रथम प्रमोद महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे एक कुशल संघटक, धोरणकार आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण नेता होते। लहानपणापासूनच ते RSS मध्ये सामील झाले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय राहिले आणि 1974 पासून जनसंघ व भाजपासाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यरत झाले। त्यांची ही यात्रा केवळ राजकीय पदे मिळवण्यापुरती मर्यादित नव्हती। ते नेहमी लोकसेवा आणि धोरणात्मक विचारसरणी यावर भर देत। 1978 ते 85 या काळात महाजन यांनी भाजपाच्या महाराष्ट्र राज्य युनिटमध्ये सरचिटणीस म्हणून काम केलं। 1983 ते 85 मध्ये ते अखिल भारतीय सचिव होते आणि 1986 आणि 1990 ते 92 मध्ये त्यांनी अखिल भारतीय अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यात सक्रिय होऊन पक्षाच्या युवा शक्तीला नवसंजीवनी दिली। त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा राष्ट्रीय स्तरावर प्रभावी संघटना बनली। 1986 आणि 1992 मध्ये महाजन राज्यसभेत निवडून आले आणि 1994 ते 96 दरम्यान त्यांनी परिवहन आणि पर्यटन समितीचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय धोरणात महत्त्वाचं योगदान दिलं। 1996-97 मध्ये त्यांनी सदस्य 11वी लोकसभा म्हणून अनुभव प्राप्त केला आणि भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी देशातील धोरणात्मक निर्णयांवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकला। काही राजकीय विश्लेषक आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार 2000च्या दशकात महाजन यांना भविष्यात पंतप्रधान पदासाठी शक्यता असलेला नेता मानले जात असे। 1998 ते 2003 या काळात प्रमोद महाजन यांनी माहिती व प्रसारण मंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री, संचार मंत्री तसंच संसदीय कामकाज आणि जलसंपदा मंत्री म्हणून कार्य केलं। त्यांच्या नेतृत्वात भारतातील सेल्युलर, माहिती तंत्रज्ञान आणि संचार क्षेत्र विकसित झाले आणि जागतिक पातळीवर भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राला नवं प्रोत्साहन मिळालं। महाजन यांची खासियत म्हणजे ते नेहमी लोकांशी संवाद साधत, जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये निपुण असायचे। त्यांच्या नेतृत्व शैलीत सहज संवाद, जनतेशी जवळीक आणि संघटित धोरणात्मक विचारसरणी यांचा सुंदर संगम दिसून येत होता। हेच त्यांना भारतीय राजकारणातील एक अद्वितीय नेता बनवत असे। खेळ, क्लब आणि छंद यांच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक संवादात सक्रिय राहिले। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा वारसा आजही भारतीय राजकारणात प्रेरणादायी ठरतो। प्रमोद महाजन हे फक्त पदासाठी नाही तर लोकांसाठी कार्य करणारे नेते होते। पत्रकारापासून पंतप्रधान पदाच्या स्वप्नापर्यंत हा त्यांचा प्रवास त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि नेतृत्व गुणांचा साक्षीदार आहे आणि त्यांचा वारसा आजही भारतीय राजकारणाला मार्गदर्शन करतो। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुम्हाला आत्ताच्या राजकीय स्थितीनुसार कोणाला पंतप्रधानपदी बघायला आवडेल हे खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।